आदरणीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत, जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे आमचे आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब माजी आमदार आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत असलेल्या सगळ्या पाहुण्यांचंही आम्ही स्वागत करीत आहोत। सुनील थोरवे साहेब त्यांना अगत्यपूर्वक व्यासपीठावर घेऊन येत आहेत ते आणि मोतीराम शेठ ठोंबरे साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत। मनोहर देशमुख त्यांच्या समवेत आहेत आणि आमच्या सगळे पाहुणे मंडळींचं आम्ही या वडगाव प्रीमियर लीग मध्ये स्वागत करीत आहोत। सुरेशदादा पाटील साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी घेत आहेत। मनोहर शेठ भोईर साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। आपलं या वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये आम्ही स्वागत करीत आहोत। नक्कीच आणि आपण बघतोय सगळी मंडळी या ठिकाणी येते, कारण स्वतः सन्माननीय आमचे मनोहर शेठ भोईर साहेब या ठिकाणी येत आहेत आणि आमचे पाटील साहेब मका पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे। मका पाटील यांनी बरेच वर्ष रसायनी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावलेलं आहे, ते मका पाटील यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत। मोतीराम शेठ ठोंबरे ज्यांनी हॅट्रिक मारली, हॅट्रिक जसे फलंदाज गोलंदाज हॅट्रिक मारतात ना तशी जिल्हा परिषदेमध्ये हॅट्रिक मारलेले आणि आमचे प्रत्येक वेळेस मताधिक्याने त्यांचाच विक्रम त्यांनी मोडलेला आहे। नक्कीच त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। आमचे थोरवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण बघतोय स्वतः मनोहर शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मका पाटील ज्यांनी रसायनी पोलीस स्टेशनमध्ये फार चांगलं कर्तव्य बजावलं, सगळ्यांच्या ओळखीचे आहेत मका पाटील। आज साहेबांच्या बरोबर जरी तुम्ही असाल तरी आपण आमच्या पहिल्यापासून अगदी जवळचे असणारे मका पाटील अभिषेक मका पाटील साहेब पण आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करत असतात। त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। मनोहर शेठ भोईर साहेबांचं स्वागत आहे आणि मैदानाकडे जातोय जिथे आपण 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी निलेश जाधव आणि धीरज डुकरे ही आसरेवाडी संघाची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय आणि पंकज ओमले गोलंदाजी करतोय, डावखुरा गोलंदाज आहे, ओव्हर द विकेट मारा करतोय। डाव्याष्टीवर टाकलेला हा चेंडू परंतु पंचांनी मात्र तो स्वैर घोषित केलाय। 36 चेंडू 79 चौकार आला, 35 चेंडू आणि 75, आता 35 चेंडू आणि 74 धावांची गरज आहे। ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय स्मित आद्विक सूरज आसरेवाडी हा संघ 79 धावांचा पाठलाग करतोय आणि 79 धावा वाचवतोय तो सिद्धी इलेव्हन कैरे हा संघ। पंकज ओमलेचा हा चेंडू बॅटची कड घेऊन चाललाय शॉर्ट पॉइंटला, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, थ्रो चांगला आहे, एष्ट्या उडवल्यात परंतु पंच अनिरुद्ध सोनावणे आपल्या जागेवर आहेत, म्हणजे एक धाव पूर्ण झालेली आहे। ती एक धाव जाते निलेश जाधव याच्या नावावर। संघाची धावसंख्या 79 धावांचा पाठलाग करताना 6 होते। आता जिंकण्यासाठी 34 चेंडू शिल्लक आहेत आणि 73 धावांची गरज आहे। आपण पाहतोय प्रीमियर लीग वडगाव प्रीमियर लीग पहिल्या दिवशी काल पौत संघ जिंकलाय, धारणी संघ जिंकलेला आहे आणि आज वानिवली संघ पुढे गेलेला आहे। सुपर 8 मध्ये चौथा संघ कोण असणार यासाठी सुरू असलेली ही लढाई। वाह, काय फटका खेचलाय, लॉंग ऑनच्या वरून भिरकावून दिलाय, फेकून दिलाय चेंडूला, मस्त येतोय उतुंग हा शानदार षटकार। 33 चेंडू आणि आता 67 धावांची गरज आहे। आपण पाहतोय 79 धावांचा पाठलाग करतोय आसरेवाडी स्मित आद्विक सूरज आसरेवाडी हा संघ आतापर्यंत धाव